My English book, Standard 5th. George Washington Carver, पेज नंबर 76. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचा पान नंबर 76 वरील पाठ पाहणार आहोत. लिसन केअरफुली अँड रीड अलाउड. लक्षपूर्वक ऐका आणि मोठ्याने वाचा. अ मॅन इन अलाबामा हॅड गॉन आउट फॉर अ वॉक. अलाबामामधील एक माणूस फिरायला बाहेर गेला होता. सडनली हिज फीट स्लिप्ड ओव्हर द मड ऑन द रोड. अचानक त्याचा पाय रस्त्यावरच्या चिखलावरून घसरला. हिज क्लोथ्स वेअर स्पॅश्ड विथ मड. त्याचे कपडे चिखलाने भरले. ही टुक्ड आउट हिज हँकरचीफ अँड बिगॅन टू क्लीन हिज क्लोथ्स. त्याने आपला रुमाल काढून आपले कपडे स्वच्छ करण्यास सुरुवात केली. ही वाइप्ड ऑफ ऑल द मड बट ही सॉ देअर वेर स्टेन्स ऑन हिज क्लोथ्स अँड व्हॉट्स मोर द स्टेन वेअर ब्ल्यू. त्याने सर्व चिखल पुसला, पण त्याने पाहिले की त्याच्या कपड्यावर डाग आहेत आणि त्याहून अधिक काय तर डाग निळे होते. द हँकरचीफ टू हॅड टर्न ब्ल्यू. रुमालही निळा झाला होता. ही वॉश्ड द हँकरचीफ बट द ब्ल्यू स्टेन वेअर स्टील देअर. दे कुड नॉट बी वॉश्ड ऑफ. त्याने रुमाल धुतला, पण निळे डाग अजूनही तेथेच होते. ते धुतले जाऊ शकले नाही. दिस मॅन वॉज नो ऑर्डिनरी मॅन. ही वॉज जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर, द फेमस सायंटिस्ट. हा माणूस सामान्य माणूस नव्हता. तो प्रसिद्ध वैज्ञानिक जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर होता. अ ट्रू सायंटिस्ट वॉन्ट टू स्टडी एव्हरीथिंग, इवन मड स्टेन. खरा शास्त्रज्ञ प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करू इच्छितो, अगदी चिखलाच्या डागांचाही. कार्वर रश्ड टू हिज लॅब अँड टेस्टेड द मड स्टेन अँड द सॉइल. कार्वरने आपल्या प्रयोगशाळेत धाव घेतली आणि चिखलाच्या डाग आणि मातीची चाचणी केली. आफ्टर मेनी टेस्ट ही लर्न्ड हाऊ टू मेक गुड क्वालिटी ब्ल्यू पेंट फ्रॉम द सॉइल. बऱ्याच चाचण्यानंतर मातीपासून चांगल्या प्रतीचा निळा रंग कसा बनवायचा हे ते शिकले. अ चर्च इन दॅट टाउन नीडेड पेंट. त्या शहरातील एका चर्चला रंगाची आवश्यकता होती. कार्वर स्टुडंट्स पेंटेड द चर्च विथ धिस लवली ब्ल्यू पेंट. कार्वरच्या विद्यार्थ्यांनी या सुंदर निळ्या रंगाने चर्चला रंगवले. No one could believe that the paint was made from the soil under their feet. कुणालाही विश्वास बसला नाही की त्यांच्या पायाखालील मातीपासून हा रंग बनवला गेलेला आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर वॉज बॉर्न इन 1861. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचा जन्म 1861 मध्ये झाला. हिज पॅरेंट्स वेअर स्लेव्स. त्याचे पालक गुलाम होते. हिज फॅमिली वर्कड ऑन अ फार्म इन द अमेरिका. त्याचे कुटुंब अमेरिकेतील एका शेतात काम करत होते. ही लॉस्ट बोथ हिज पॅरेंट्स वेन ही वॉज स्टील अ बेबी. तो लहान असतानाच त्याचे दोन्ही पालक गमावले. कार्वर लव्ड प्लांट्स इवन ॲज अ चाइल्ड. लहानपणापासूनच कार्वरला वनस्पती आवडत असे. ही केअर्ड फॉर देम. ते त्यांची काळजी घ्यायचे. ही अंडरस्टूड व्हॉट द प्लांट वॉन्टेड, व्हॉट वॉज रॉंग विथ देम. झाडांना काय हवे आहे, त्यांच्यासोबत काय चुकीचे होतंय हे त्यांना समजत होतं. सून पीपल अराउंड द फार्म बिगॅन टू कॉल द यंग बॉय प्लांट डॉक्टर. लवकरच शेताच्या आसपासच्या लोकांनी त्या मुलाला प्लांट डॉक्टर असे
म्हटले. आफ्टर अ फ्यू मंथ्स कार्वर वेंट टू टीच ॲट टस्कगी इन्स्टिट्यूट इन अलाबामा. काही महिन्यानंतर कार्वर अलाबामा येथील टस्कगी इन्स्टिट्यूटमध्ये शिकवायला गेला. धिस इन्स्टिट्यूट वॉज फॉर ब्लॅक स्टुडंट. ही संस्था काळ्या विद्यार्थ्यांसाठी होती. कार्वर वर्कड देअर ऑल हिज लाईफ. कार्वरने आयुष्यभर तेथेच काम केले. ऑन द फर्स्ट डे कार्वर टोल्ड हिज स्टुडंट, लेट अस स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट टुडे. पहिल्या दिवशी कार्वरने आपल्या विद्यार्थ्यांना सांगितले, चला आज आपण एक नवीन प्रकल्प सुरू करूया. वी विल ऑल गो आउट अँड कलेक्ट कॅन्स, बॉटल्स, बॉक्सेस, पॉट्स अँड पॅन्स विच पीपल हॅव थ्रोन अवे. आपण सर्वजण बाहेर जाऊ आणि लोकांनी टाकलेले डब्बे, बाटल्या, बॉक्स, भांडी इत्यादी गोळा करू. फ्रॉम दिस वी विल मेक सिम्पल इन्स्ट्रुमेंट अँड सेटअप अवर लॅबोरेटरी. त्यापासून आपण साधी साधने बनवू आणि आपली प्रयोगशाळा उभी करू. अँड सून कार्वर सेटअप हिज लॅबोरेटरी. आणि लवकरच कार्वरने त्याची प्रयोगशाळा स्थापित केली. इन धिस लॅबोरेटरी ही फाउंड न्यू युजेस फॉर देज युजलेस थिंग. या प्रयोगशाळेत त्यांना या निरुपयोगी गोष्टींसाठी नवीन उपयोग आढळले. ही शोड हिज स्टुडंट दॅट वन डज नॉट हॅव टू स्पेंड अ लॉट ऑफ मनी टू डू ग्रेट थिंग्स. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दाखवून दिले की मोठ्या गोष्टी करण्यासाठी एखाद्याला खूप जास्त पैसा खर्च करायची गरज नसते. कार्वर वॉन्टेड टू हेल्प द पुअर फार्मर्स हू हॅड स्मॉल फार्म्स इन अलाबामा. अलाबामामध्ये लहान शेत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची कार्वरची इच्छा होती. ही शोड देम हाऊ टू गेट गुड क्रॉप्स. त्याने त्यांना दाखवून दिले की चांगले पीक कसे घ्यायचे. These farmers grew plants like cotton because there was profit in it. ते शेतकरी कपाशीसारखे पीक घ्यायचे कारण त्यात नफा होता. But cotton made the soil poor. पण कपाशी जमिनीला नापीक बनवते. Carver told them to grow crops like peanuts and beans. कार्वरने त्यांना शेंगदाणे आणि सोयाबीनसारखी पिके घ्यायला सांगितली. These crops made the soil rich again. ही पिके जमिनीला पुन्हा सुपीक बनवते. The farmer got very good crops. शेतकऱ्यांना खूप पीक झाले. In fact, the crops were so good that the farmer did not know what to do with so much of them. खरं तर पीक इतके चांगले झाले की शेतकऱ्यांना कळत नव्हते की त्याचे करायचे काय. अगेन कार्वर वेंट टू वर्क. ही बिगॅन टू लुक फॉर न्यू युजेस फॉर देज प्लांट्स. कार्वर पुन्हा कामावर गेला. त्याने त्या वनस्पतीचे नवीन उपयोग शोधायला सुरुवात केली. कॅन यू इमॅजिन हाऊ मेनी युजेस ही फाउंड. तुम्ही कल्पना करू शकता का की त्याने किती उपयोग शोधून काढले. फ्रॉम पीनट्स ही मेड शुगर, इंक, बूट पॉलिश, कलर्स, सोप, पेपर, टाइल्स, बटर, प्लॅस्टिक, मिल्क, ॲज मेनी ॲज 300 थिंग्स. शेंगदाण्यापासून त्यांनी साखर, शाई, बूट पॉलिश, रंग, साबण, पेपर, फरशा, लोणी, प्लॅस्टिक, दूध इत्यादी असे सुमारे 300 वस्तू बनवल्या. फ्रॉम स्वीट पोटॅटो ही मेड ॲज मेनी ॲज 118 थिंग्स. गोड बटाट्यापासून त्यांनी तब्बल 118 वस्तू बनवल्या. Soon these crops were in great demand and the farmer were happy.
लवकरच या पिकांना मोठी मागणी आली आणि शेतकरी आनंदी झाले. The great scientist died in 1943. The place where he worked is now turned into a museum. या थोर शास्त्रज्ञाचा मृत्यू 1943 मध्ये झाला. जिथे ते काम करायचे ते ठिकाण आता संग्रहालय बनले आहे.